भंडारा जिल्ह्यातील दिघोरी मोठी या गावामध्ये महसूल रेती चोरांचा खुडखुडाट। बंडीतून वाहत आहेत रेती। बेरोजगारांना रोजगाराच्या नावावर रेती तस्कर मोरके देत आहेत रोजगार। पोलिसांच्या कारवाई विरुद्ध स्थानिक लोकप्रतिनिधी पक्षातील पदाधिकारी हे करत आहेत दडपण। दडपशाहीमध्ये शासन प्रशासन हे करत आहेत महसूल चोरी आणि बेरोजगार यांना केंद्रित करून घरकुल लाभार्थ्यांना विना रॉयल्टी 5 ब्रास रेती मिळत असताना सुद्धा कसल्याच प्रकारचा रेती न मिळता बंडीच्या माध्यमातून रेती तस्करी रात्रपाळीला करताना निदर्शनात आल्याचा व्हायरल होता व्हिडिओ। काय तुझं नाव काय? शिवशंकर फुंडे। शिवशंकर फुंडे, तुझ्याही घराचं काम चालू आहे का? काय नाव आहे बाबू? ज्ञानेश्वर फुंडे। ज्ञानेश्वर फुंडे। घरकुलची रेती आणत आहे तुम्ही लोक? कोणत्या नदीतून आणत आहे? दिघोरी कोणती नदी? शिवतीर्थ चुलबंद नदी मधून आणत आहे का? याची मग काय रॉयल्टी वगैरे? रॉयल्टी वगैरे काय नाही। रॉयल्टी नाही का याची? बंडीवाल्याला रॉयल्टी नाही? कोण सांगितला बंडीवाल्याला रॉयल्टी नाही? हा, कधीपासून नेत आहे तुम्ही? आता झाला 8 दिवस। 8 दिवसापासून डोवारत आहे। रॉयल्टी नाही कोण सांगितला? आ, रॉयल्टी नाही कोणी सांगितलं? तिथे कोणी नाही राहत, आता आम्ही का बोलून देऊ? कुठं कोणीच नाही राहत? देऊ। तुम्हाला घरकुलची रेती मिळाली आहे का? 5 ब्रास? नाही, एकही नाही मिळाली। एकही ब्रास नाही मिळाली? नाही। तुमचे घरकुल मंजूर आहेत का ग्रामपंचायत मध्ये? काम चालू आहे ना। चला खोटे नाही बोलत आहे तुम्ही? नाही, चला ना तुम्ही घरी येत आहे, मी तुमच्या सोबतच येत आहे आता। काम चालू आहे, चला ना। थांबा 2 मिनिटं। आणि तुम्ही मग हे घरकुल साठी रेती बंडीनं आणता आणि तुम्हाला मिळालेली नाही अजून रेती? नाही जी, नाही मिळाली। रॉयल्टीची रेती नाही मिळाली? 0 रॉयल्टी? नाही नाही, अद्याप मिळालेली नाही? नाही जी। अच्छा, तर तुम्ही मग हे किती ट्रिपा मारता रोज? नाही, एकच ट्रिप होते साहेब, एकच ट्रिप। म्हणजे 32 किलोमीटर जागा पडते ना जी, तोडदुने 32 किलोमीटर। 32 किलोमीटर तुम्ही बंडीनं रेती आणता? हो जी। कशासाठी? घरकुलचा घर बांधण्यासाठी? हो। खरंच बोलत आहे का विक्री करता? विक्री नाही करत आहे ना? नाही जी। घरी आण तुम्ही, घर चेक करायला ना। ग्रामपंचायत मध्ये तुम्ही सांगितले का? तुम्हाला कोणी सांगितलं हे रेती आणायला? अशी तुम्हीच आणत आहे तर कोणी सांगितलं नाही का तुम्हाला का बा रेती मिळत आहे म्हणून? तुम्हाला रेती मिळत आहे नाही सांगितलं का कोणी? रेती नाही मिळत आहे? तहसील कोणती येत आहे? तुमची तहसील कोणती आहे? अर्जुनी मोरगाव तहसील आहे। अर्जुनी मोरगाव तहसील मधून तुम्हाला रेती नाही मिळत आहे का? तलाठी कोण आहे? कोण आहे तलाठी? काय म्हणले? तलाठी कोण आहे? हरणखेडे जाणार ना, आता नवीन आला, आता हरणखेडे गेला। तलाठी कोण आहे तुमचा? सरपंच कोण आहे? सरपंच कोण आहे तुमचा? विलास फुंडे। विलास फुंडे। ग्रामसेवक कोण आहे? कोण आहे? कावडे। काय नाव आहे त्या बाईच्या? कावडे आडनाव। कावडेबाई? कावडेबाई नाव आहे ना? अच्छा, तर तुम्हा लोकांना घरकुल मिळाला आहे, परंतु घरकुलची रेती मिळालेली नाही ना? तर तुम्ही त्या कोणत्या नदीतून आणताय? दिघोरीच्या नदीवरून हे रेती आणत आहे तुम्ही लोक। संपूर्ण हा प्रकार बघा, म्हणजे कशा प्रकारे या लोकांना घरकुल करिता रेती रात्री पाळीला आणावं लागत आहे। हे बघू शकता आपण रेती।
कशी रेती आहे. या लोकांनी रात्रभर मेहनत करून रेती आणलेली आहे. घर बांधण्यासाठी हक्काचे घर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून यांना घर मिळालेले आहे. आणि दिगोरी मोरगाव अर्जुनी तहसीलमध्ये येणारा हा परिसर आहे. या परिसरामध्ये रात्रपाळीला अशा प्रकारे गौण खनिज अवैधरित्या वाहतूक करून यांना घरकुल बांधण्याची पाळी आलेली आहे. हे संपूर्ण दिगोरी मोठी दिगोरी म्हणून भंडारा जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गाव आहे आणि त्या गावातील हे नागरिक आहे. आणि यांनी ही रेती आणलेली आहे. यांचं असं म्हणणं आहे की यांना अजूनपर्यंत झिरो रॉयल्टी मिळाली. तुम्हाला रेती मिळालेली आहे का रॉयल्टीची? घरी येऊन चेक करू शकतो. घराचं काम चालू आहे. यांच्या घरी सुद्धा जाणार आहोत आम्ही आणि चेक करणार आहोत काय परिस्थिती आहे. खरे बोलतायत की हे कुठंतरी काही व्यापार करत आहेत. अशा प्रकारे बंडीच्या माध्यमातून रेती विक्रीचा तर व्यापार इथं पनपत नाही ना, याची सुद्धा चौकशी करणार आहोत आम्ही या माध्यमातून. बघू शकता आपण यांनी रेती वाहतूक करीत नदीपात्रामधून या बैलबंडीच्या आधारे ही रेती आणलेली आहे. बघू शकता आपण हे संपूर्ण प्रकार इथं पाहायला मिळत आहे.